जयंत पाटलांनी त्यांच्या मुलासाठी प्रयत्न केला हे तर तुम्हाला माहीत आहे ना. जर ते विशाल पाटलाला खासदार करू शकत असतील तर त्यांनी त्यांच्यावर कोराल केलं असतं ना. सगळ्या पोरांचं लॉन्चिंग झालं. आता सगळ्यात दुःख त्याला आराचं पोरगं आमदार झालं पण जयंतरावचं होईना, अजितदादाचं पोरगं खासदार झालं पण जयंतरावचं होईना. आता सगळ्यात दुःख तर जयंतरावलाच आहे ना. त्यामुळे दुसऱ्याला खासदार करण्यापेक्षा त्यांनी त्यांच्याच पोराला केलं असतं ना. हातकणंगलेमध्ये चाचणी केली, कारण मी तिथं प्रभारी होतो ना हातकणंगलेला. त्यांनी खूप तिथं असं ओढाताण केली. इकडं पिल्लू सोडलं, परत सांगलीमध्ये माझं पोरगं उभं राहणार, भाजपमधनं उभं राहणार, सगळं त्यांनी करून बघितलं आहे. त्यामुळं स्वतःचंच आता ते 10,000 मतांनी कसं तरी निवडून आलेत, स्वतःचंच त्यांना अजून माहीत नाही. ते विशालचं कशा बरं विशाल खासदार व्हावा हे काय जयंतरावची इच्छा आहे का? जयंतरावला तुम्ही आईवरून शपथ घाला म्हणावं, तुम्ही आई शपथ सांगा म्हणावं, तुमची खरंच इच्छा होती का विशालला खासदार करायची? विश्वजितला विचारा. हे आता तुम्हाला पण माहीत आहे ना राजकारण काय आहे. आणि त्यामुळे ते इकडचा खासदार ठरवणं हे जयंतरावचं विषयच नाही राहिला.